नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकताच एक असा निर्णय घेतलाय ज्याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांवर होणार आहे. मग हा निर्णय नक्की आहे तरी काय आणि त्याचा खरा अर्थ काय आहे? चला, आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात आधी हा आकडा बघा, 2 लाख रुपये. हो, या संपूर्ण सरकारी घोषणेच्या केंद्रस्थानी हाच आकडा आहे. पण हा आकडा इतका महत्वाचा का आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे? तर हा आकडा आहे पीक कर्जावर मिळणाऱ्या मुद्रांक शुल्क माफीची नवीन मर्यादा. सोप्या भाषेत सांगायचं तर आता शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलं तर त्यांना त्यावर 1 रुपयाही स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही. आणि हो, ही महत्वाची सवलत 1 जानेवारी 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे. ओके, तर चला आता ह्या घोषणेच्या जरा खोलात जाऊया. ही जी माफी दिलीये ती नेमकी कशी काम करते आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारनं ही योजना कशी आखली आहे हे आपण आता पाहूया. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही माफी फक्त कर्ज करारापुरती नाहीये. म्हणजे कर्ज घेताना जी काही वेगवेगळी कायदेशीर कागदपत्रं लागतात, जसं की करारनामा असेल, गहाणखत असेल किंवा जामीनपत्र, या सगळ्यांवरच आता स्टॅम्प ड्युटी माफ होणार आहे. आणि हे शक्य झालंय कारण सरकारनं महाराष्ट्र मुद्रांक कायदा, जो 1958चा आहे, त्यात या माफीसाठी खास दुरुस्ती केली आहे. आता आपण सतत मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी असं म्हणतोय, पण अनेकांना प्रश्न पडला असेल की हे नेमकं आहे तरी काय? हे सरकार का लावतं? चला, एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. मुद्रांक शुल्क म्हणजे काय? तर कुठल्याही कायदेशीर कागदपत्राला पक्क करण्यासाठी सरकारनं लावलेला एक टॅक्स किंवा फी. याला तुम्ही असं समजू शकता की हा एक अधिकृत सरकारी शिक्का आहे. एकदा का हा शिक्का लागला की त्या कागदाला कायदेशीर वजन प्राप्त होतं, ते शक्तिशाली बनतं. आणि जोपर्यंत हे शुल्क भरलं जात नाही तोपर्यंत तो कागद किंवा तो व्यवहार कायदेशीरित्या पूर्ण मानला जात नाही. तर मग हे स्टॅम्प ड्युटी सरकार का घेतं? याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही व्यवहाराला कायदेशीर मान्यता देणं, त्याला पक्की गॅरंटी देणं. आणि दुसरं कारण म्हणजे यातून सरकारला महसूल मिळतो, म्हणजे पैसा जमा होतो, जो पुढे राज्याच्या विकास कामांसाठी, जसे की रस्ते, पाणी योजना, यासाठी वापरला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्राचा स्वतःचा एक वेगळा मुद्रांक कायदा आहे. म्हणजे संपूर्ण देशासाठी एक कायदा नाहीये. मग महाराष्ट्राला स्वतःचा कायदा बनवण्याची का गरज पडली? यामागे एक इंटरेस्टिंग इतिहास आहे. बघा, सुरुवातीला आपल्या देशात ब्रिटिशांनी बनवलेला एक कायदा होता, 1899चा भारतीय मुद्रांक अधिनियम. तोच सगळीकडे लागू होता. पण भारत स्वतंत्र झाल्यावर, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात उद्योगधंदे, व्यवहार खूप वेगाने वाढायला लागले. राज्याच्या गरजा बदलल्या, मग तो जुना ब्रिटिशकालीन कायदा अपुरा पडू लागला. आणि म्हणूनच 1958 साली महाराष्ट्राने स्वतःच्या गरजांनुसार एक नवीन आणि अधिक आधुनिक कायदा बनवला. तोच हा महाराष्ट्र मुद्रांक कायदा. आता हा नवा कायदा का आणला, यामागे 3 मुख्य कारणं होती. पहिला म्हणजे राज्याचा स्वतःचा महसूल वाढवायचा होता, जेणेकरून विकास कामं करता येतील. दुसरं, जे नवीन व्यवहार वाढत होते त्यांना एक कायदेशीर स्पष्टता, एक क्लॅरिटी द्यायची होती. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, या कायद्यात एक लवचिकता ठेवली होती. म्हणजे काय? तर भविष्यात गरज पडल्यास शेतकऱ्यांसारख्या काही विशिष्ट गटांना सवलत देता यावी, अशी तरतूद आधीच करून ठेवली होती. आणि त्याच दूरदृष्टीमुळे आज शेतकऱ्यांनाही माफी देणं शक्य झालंय. ओके, तर कायदा कसा आला हे आपण पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. या माफीचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा काय होणार आहे? त्यांच्या आयुष्यात यामुळे काय बदल घडेल? आता बघा, शेतकऱ्याचं आयुष्य कसं असतं? पेरणीच्या वेळी बियाणं, खतं, मजुरी, या सगळ्यांसाठी दरवर्षी नव्याने कर्ज घ्यावं लागतं. प्रत्येक वेळी कर्ज घेताना ही स्टॅम्प ड्युटी भरावी लागायची. आता ही माफ झाल्यामुळे काय होईल? सगळ्यात पहिलं, कर्ज घेण्याचा खर्च थेट कमी होईल. दुसरं, बँका आणि सोसायट्यांमधून कर्ज घेण्याची प्रक्रिया थोडी सोपी होईल. आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांच्या दारात जाऊ नये, त्यांचं अवलंबित्व कमी व्हावं. पण ही मदत खरोखरच पुरेशी आहे का? सरकारनं निर्णय घेतला हे चांगलं आहे, पण आजची महागाई बघता ही जी नवीन मर्यादा ठरवली आहे ती खरंच शेतकऱ्याला मोठा दिलासा देईल का? चला, याचं जरा विश्लेषण करूया. तर बघा, आधी ही जी माफीची मर्यादा होती ती होती 1,60,000 रुपये. आता ती वाढवून केली आहे 2 लाख रुपये.
म्हणजे वाढ किती झाली? तर फक्त 40,000 रुपयांची. मग ही 40,000ची वाढ पुरेशी आहे का? यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? यशदाचे अतिरिक्त महासंचालक आहेत शेखर गायकवाड. त्यांचं मत इथे खूप महत्त्वाचं ठरतं. ते स्पष्टपणे म्हणतात की आज बियाण्यांचे, खतांचे, मजुरीचे दर इतके वाढले आहेत की त्याच्या तुलनेत ही 40,000ची वाढ म्हणजे काहीच नाही, ती नगण्य आहे. त्यांच्या मते ही मर्यादा जर 5 लाखांपर्यंत वाढवली असती तर शेतकऱ्यांना त्याचा खरा फायदा झाला असता. पण याचा अर्थ असा नाही की हा निर्णय वाईट आहे. गायकवाड असंही म्हणतात की वाढ अपुरी असली तरी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. का? कारण काही नाहीपेक्षा काहीतरी मिळालेलं बरं. शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार थोडा का होईना पण कमी तर होतोय. त्यामुळे हे एक लहान पाऊल असलं तरी ते योग्य दिशेने टाकलेलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हाच सगळा मुद्दा आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. तो म्हणजे सरकारच्या ज्या काही मदत योजना असतात, ज्या सवलती असतात, त्या वाढत्या महागाईनुसार आपोआप बदलल्या पाहिजेत का? म्हणजे जशी महागाई वाढेल तशी मदतीची रक्कमही आपोआप वाढली पाहिजे का, जेणेकरून त्या योजनेचा खरा फायदा गरजूंपर्यंत पोहोचत राहील? यावर विचार करायला हवा.